नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भगवान शिव यांच्याबद्दल संपूर्ण माहिती. जसे की भगवान शिव यांचा जन्म झाला आहे की ते ह्या पृथ्वीवरती अवतरित झाले आहेत. भगवान शिव आपल्या गळ्यामध्ये साप का धारण करतात? भगवान शिव आपल्या अंगावरती भस्म का लावतात? भगवान शिव कैलास पर्वतात का राहतात? असे बरेच काही प्रश्न जे तुम्हाला सतवत असतील, तर चला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया. शिव कोण आहेत? मानव की मिथक की दैवी? भारतीय आध्यात्मिक परंपरेतील सर्वात या महत्त्वाच्या व्यक्तिरेखेभोवती अनेक कथा आणि कल्पना रचल्या गेल्या आहेत. तो दैवी आहे का? हिंदू परंपरेच्या एकत्रित कल्पनेतून निर्माण केलेले एक मिथक का? शिव या शब्दाचा अजून काही गहन अर्थ आहे जो केवळ यांच्या शोधात असलेल्यांनाच उमगतो. शास्त्रात म्हटले जाते, आपण जेव्हा शिव असे म्हणतो तेव्हा आपण दोन मूलभूत पैलूंना उद्देशून तसे म्हणतो. शिव या शब्दाचा शब्दशः अर्थ ते जे अस्तित्वात नाही असा आहे. आज आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्ट शून्यातूनच निर्माण होते आणि ती शून्यातच पुन्हा विलीन होते. विश्वाच्या अस्तित्वाचा आधार आणि मूलभूत गुण म्हणजे एक अफाट अथांग शून्यता किंवा अनंत आकाशिक पोकळी आहे. गॅलेक्सी किंवा आकाशगंगा ह्या केवळ एक छोट्याशा घडामोडी आहेत. एक लहानसा शिडकाव, उर्वरित सर्व एक विशाल रिकामी जागा किंवा पोकळी आहे ज्याला शिव असे संबोधले जाते. या विशालकाय गर्भातूनच साऱ्या विश्वाची उत्पत्ती झालेली आहे आणि त्यातच पुन्हा सारे काही ओघून घेतले जाणार आहे. सारे काही शिवापासूनच येते आणि शिवातच पुन्हा विलीन होते. म्हणून शिवाचे वर्णन अस्तित्व शून्य असं केलेलं आहे, सापेक्ष अस्तित्व असलेला नव्हे. शिवाचे वर्णन प्रकाश म्हणून नव्हे तर अंधकार असे केले आहे. मानवाने केवळ प्रकाशाचेच गुणगान गायले आहे, कारण त्याच्यावर असलेल्या त्याच्या सृष्टीचा जबरदस्त प्रभाव आहे. अन्यथा कायमस्वरूपी असणारी केवळ एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे अंधार. प्रकाश ही मर्यादित स्वरूपात घडणारी घटना आहे, कारण प्रकाशाचा कोणताही स्रोत, एखादा लाईट बल्ब असतो किंवा सूर्य, कालांतराने त्याची प्रकाश देण्याची क्षमता कालांतराने संपुष्टात येईल. प्रकाश काही शाश्वत नाही, ती नेहमीच एक सीमित शक्यता आहे, कारण ती घडते आणि संपते. अंधकार ही शक्यता प्रकाशापेक्षा कितीतरी पटीने प्रचंड आणि विशाल आहे. काहीही जळण्यासाठी आवश्यकता भासत नाही. तो कायमस्वरूपी शाश्वत आहे. अंधकार सर्वत्र आहे. ही एकमेव गोष्ट आहे जी विश्वव्यापी आहे. पण मी जर दैवी अंधकार असे म्हणालो तर लोक म्हणतील मी भूताचा उपासक आहे की काय? खरे म्हणजे काही पाश्चिमात्य देशात शिव हा राक्षस आहे असा प्रचार केला जात असतो. परंतु आपण त्याच्याकडे जर एक संकल्पना म्हणून पाहिले तर सृष्टी रचनेची संपूर्ण प्रक्रिया आणि ती कशी घडली याची अपेक्षा अधिक चांगली संकल्पना या ग्रहावर नाही. याविषयी मी जगभरातील वैज्ञानिकांबरोबर शिव या शब्दाचा उल्लेख न करता शास्त्रीय परिभाषेत बोलत असता आपले जे काही वैज्ञानिक आहे त्यांच्याबद्दल इथे बोलले जात आहे आणि ते आश्चर्यचकित होतात. अरे असे आहे का? त्यांना हे माहीत होते. कधी हजारो वर्षापासून आपल्याला हे माहीत आहे. भारतातील बहुतांश सामान्य शेतकऱ्याला सुद्धा अजाणतेपणे याविषयी माहिती आहे. या विषयाचे शास्त्र माहिती नसताना सुद्धा त्याबद्दल काही लोक बोलतात. प्रथम योगी. वेगळ्या पातळीवर आपण जेव्हा शिव असे म्हणतो तेव्हा आपण एका विशिष्ट योग्याचा उल्लेख करत असतो. आदियोगी किंवा प्रथम योगी, तसेच आदिगुरु, प्रथम गुरु, जो आपण योग विज्ञानाचा मूलभूत आधार म्हणून ओळखतो, त्याचे जनक. डोकं खाली पाय वर किंवा आपला श्वास रोखून धरणे म्हणजे योग नाही. जीवन निर्मितीचे मूलभूत स्वरूप काय आहे आणि त्याला त्याच्या सर्वोच्च संभावनेत कसे बहरता येईल हे जाणून घेण्याचे योग हे एक विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. हिमालयातील केदारनाथाच्या काही मैल पुढे असलेला हिम सरोवर म्हणजे कांती सरोवराच्या काठावर हे आंतरिक विज्ञान पहिल्यांदा पद्धतशीरपणे आदियोगिनींनी त्याच्या पहिल्या 7 शिष्यांना प्रतिपादन करायला प्रारंभ केला आणि ते 7 जण आज सप्तर्षी म्हणून
प्रसिद्ध आहेत. आजचे प्रचलित सर्व धर्म निर्माण होण्याआधीची ही घटना आहे. लोकांनी मानवतेला तडा जाणारे आणि ती जखम कधीही भरून न निघणारे अनेक मार्ग शोधण्याआधीच मानवी चैतन्य वृद्धिंगत करण्यासाठी आवश्यक असलेली शक्तिशाली साधने निर्माण करून त्यांचा प्रसार आणि प्रचार केला गेला होता. शिव काय नाही? दुर्दैवाने आज बहुतांश लोकांना शिवाची ओळख फक्त भारतीय कॅलेंडरवरील चित्रातूनच केली गेलेली आहे. त्यांनी त्याला एक गोबऱ्या गालाचा, निळ्या रंगाचा माणूस बनविले आहे. कारण कॅलेंडर तयार करणाऱ्या कलाकाराला केवळ एकच चेहरा चित्रित करायची मुभा असते. आपण जर कृष्णाची मागणी केलीत तर तो त्याच्या हातात बासरी दाखवेल. आपण जर रामाचे चित्र मागितले तर तो त्याच्या हातात धनुष्य दाखवेल. आपण जर शिव म्हटलात तर तो त्याच्या डोक्यावर चंद्र काढेल. एवढेच. प्रत्येक वेळेस कॅलेंडर पाहत असताना आपल्याला आठवते की चित्रकारासमोर जशी त्याला कल्पना आली आणि तसे चित्र त्याने तयार केले. चला आता जाणून घेऊया भगवान शिवबद्दल. हिंदू धर्मामध्ये काही धार्मिक गोष्टी प्रचलनात आहेत. त्यांच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती आता व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. असं म्हटलं जातं की शिवकुटुंबाची पूजा केल्याने दोषग्रहापासून मुक्ती मिळते. तर चला काय आहे हे विधी समजून घेऊया. मित्रांनो, ज्योतिषाचार्य सुजित महाराज यांच्यानुसार शिवकुटुंबाची एकत्रित पूजा करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्याशिवाय तुमच्या मनोकामना पूर्ण होणार नाहीत. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात तसेच पूजेचा प्रारंभ गणेशाच्या पूजेनेच होतो. गणपती बाप्पा विघ्न दूर करणारे म्हणजे विघ्नहर्ता मानले जातात. एखादे कार्य संपन्न त्यांच्या पूजेशिवाय कोणतेच कार्य संपन्न होत नाहीत. गणपतीला दुर्वा अतिशय प्रिय आहेत. तसेच त्यांना जास्वंदाचे फूल आणि मोदकाचा प्रसाद देखील आवडतो. गणपतीचा भाऊ कार्तिकेय हे सुद्धा बुद्धीचे देवता मानले जातात. कार्तिकेयच्या पूजनाने सुख समृद्धीला लाभ होतो आणि त्यामुळे गणपती बाप्पासोबत कार्तिकेयची पूजा केल्याने अनेक इच्छा मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते. पार्वतीशिवाय पूजा केल्यास लाभ मिळत नाही असे म्हटले जाते. माता पार्वतीला शक्तीचे स्वरूप मानले गेले आहे. माता पार्वतीशिवाय शंकराची पूजा अपुरी मानली जाते. यांचे लाभ कमी होतात. पार्वती हेच दुर्गेचे रूप आहे. शिवलिंगाजवळ बसून दुर्गा सप्तशतीचे पठण करा. माता पार्वतीला ओढणी अर्पण करा. त्यांची पूजाविधी करा. यामुळे माता पार्वती कृपासृष्टी तुमच्यावर राहील. शिवलिंगाजवळ सिद्धी कुंजी स्तोत्राचे पठण केल्यास माता तसेच शिव दोघेही प्रसन्न होतात. अभिष्ट वर प्रदान करतात. कुमारिकांनी माता पार्वतीचे पूजन केल्यास तसेच श्री रामचरित्र मानसामध्ये वर्णन केलेल्या शिवपार्वती प्रसंगाचे पठण करा. आपल्या सफल वैवाहिक जीवनासाठी अरण्यकांडाचे पठण करा. सनातनाच्या उन्नतीसाठी पार्वती मातेच्या 108 नावांचा 18 वेळा जप करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चंद्र भगवान शिवाच्या मस्तकावर का बसतात? मित्रांनो, पौराणिक कथांशी परिचित असलेले सर्वजण हे जाणतात की बेलपत्र, भांग धतुरा आणि दूध अभिषेक यासारख्या अर्पणांसाठी त्यांच्या हृदयात भगवान शिवाचे विशेष स्थान आहे. यातील प्रत्येक गोष्टीची परमेश्वराशी असलेल्या सहवासामागे एक कथा आहे. आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भोलेनाथांच्या प्रत्येक प्रतिमेच्या डोक्यावर चंद्र बसलेला असतो. पौराणिक कथेवर विश्वास ठेवला तर त्यांच्या सहवासामागे एक आख्यायिका आहे. देवता आणि राक्षस त्यांच्यातील प्रसिद्ध समुद्र मंथन आपण सर्वजण परिचित आहोत. मंथनाच्या परिणामी समुद्रातून हलहल नावाचे विष काढण्यात आले. हलहलच्या हानिकारक प्रभावापासून जगाचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवाने स्वतः विष प्राशन केले. त्यांच्या घशात विष जमा झाल्यामुळे घसा निळा झाला आणि त्याला नीलकंठ हे नाव पडले. पौराणिक कथेनुसार विषामुळे भोलेनाथाला ताप येऊ लागला आणि त्याला थंड करण्यासाठी चंद्रासारख्या देवांनी त्याच्या डोक्यावर चंद्र धारण करण्यास सांगितले, जेणेकरून त्यांचे शरीराचे तापमान सामान्य राहील. नकळतांसाठी चंद्र अत्यंत शीतल मानला जातो. शेवटी सर्वांच्या विनंतीवरून भगवान शिवांनी आपल्या मस्तकावर चंद्र ठेवला. भगवान शिवाचे भक्त त्यांच्या मस्तकावरील चंद्राची पूजा करतात. चंद्राला भगवान शिवाचे अनिवार्य अलंकार मानले गेले आहे. त्यांना संतुष्ट करणे अत्यंत सोपे आहे.
असे म्हटले जाते. जो कोणी शुद्ध मनाने त्यांची प्रार्थना करतो त्यांच्या सर्व मनोकामना महादेव पूर्ण करतात. असे मानले जाते की आपण सोमवारी उपवास करून आणि विधीनुसार पूजा करून भोलेनाथला प्रसन्न करू शकतो. पौराणिक मान्यतेनुसार जल अभिषेक आणि दूध अभिषेक व्यतिरिक्त प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला बेलपत्र, भांग आणि धतुरा अर्पण करावा. भगवान शिव आपल्या अंगावर भस्म का लावतात? मित्रांनो, भगवान शिवाला विनाकारण महादेव, देवादेव म्हटले जात नाही. त्यांच्या महिमा अपार आहेत. ते जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त आहेत आणि इतरांचे दुःख दूर करतात. ते इतके निरागस आहेत की भक्तांच्या थोड्याशा भक्तीवर प्रसन्न होऊन ते त्यांच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतात. म्हणूनच त्यांना भोलेनाथ असेही म्हणतात. भगवान शिवाची जीवनशैली इतर देवतांसारखी अजिबात नाही. ते त्यांच्या अंगावर भस्म लावतात. भस्म हे कोणत्याही गोष्टीचे अंतिम रूप मानले जाते. शास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की महादेवाला भस्म खूप आवडते, म्हणूनच ते अंगावर धारण करतात. शेवटी देवाधिदेव महादेव असे त्यांना म्हटले जाते. मित्रांनो, आपण जाणून घेऊया की शिव हे अंगावर भस्म का लावतात. भस्मामध्ये उपस्थित असलेल्या 2 शब्दामध्ये भा म्हणजे भस्म नर्म याचा अर्थ नाश करणे आणि स्म म्हणजे पापाचा नाश करून भगवंताचे ध्यान करणे. भस्म आपल्याला जीवनाच्या नश्वरतेची आठवण करून देत असतो. शिवपुराणात भस्म हे भगवान शिवाचे रूप असून त्याचा उपयोग केल्याने दुःख आणि पापाचा नाश होतो असे सांगितले जाते. भस्माचे वर्णन खूप शुभ आहे. भगवान शिवाला का अर्पण केले जाते भस्म? गोसावी असल्यामुळे भगवान शिवाला भस्म खूप आवडते. भस्म हे भगवान भोलेनाथाचे अलंकार मानले जाते. असे मानले जाते की जो कोणीही भक्त शिवाला भस्म अर्पण करतो त्यावर ते लवकरच प्रसन्न होतात आणि त्यांचे सर्व दुःख दूर करतात. भस्म अर्पण केल्याने मन प्रापंचिक मोहातून मुक्त होते असेही मानले जाते. केवळ पुरुषच भस्म अर्पण करू शकतात. स्त्रियांनी शिवलिंगावर भस्म अर्पण केले शुभ मानले जात नाही. शिवाला प्रिय असलेल्या भस्मामागील एक पौराणिक कथा आणि श्रद्धा आहे. भगवान शिवाला प्रिय असलेल्या भस्मामागील पौराणिक कथा खूप लोकप्रिय आहे. असे म्हटले जाते की जेव्हा देवी सतीने आपल्या वडिलांच्या यज्ञात आपल्या शरीराचा त्याग केला होता, तेव्हा भोलेनाथ तिच्यासोबत तांडव करत होते. या दरम्यान भगवान विष्णूंनी त्यांचा वियोग शांत करण्यासाठी देवी सतीच्या मृतदेहाचे त्यांच्या सुदर्शन चक्राने दहन केले. या काळात सतीचे शिवापासून वेगळे होणे सहन झाले नाही आणि तिने मृतदेहाची राख तिच्या अंगावर टाकली. तेव्हापासून महादेवाला भस्माची खूप आवड असल्याचे मानले जाते. शिवलीला अमृत 11वा अध्याय फायदे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, शिवलीलामृत आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यातून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला फक्त भगवान शिव तुमचे रक्षक आहेत हे लक्षात ठेवावे. दररोज अंघोळ केल्यानंतर पुस्तकातील अध्याय 11 वाचा. शिवाच्या खेळातील अमृत याचा शब्दशः अर्थ आहे. यात 2453 दोहे याला मराठीत ओवी असे म्हणतात आणि 14 अध्याय आहेत. हे मुख्यतः स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडावर आधारित आहे. तर शिवपुराण आणि लिंग पुराणातील घटक देखील आहेत. शिवपुराण जे विद्वान वेद व्यास यांनी लिहिलेले आहे, हे शिवभक्ती आणि भव्यतेचे वर्णन करणारे एक विलक्षण ग्रंथ आहे. शिव महापुराणातील 7 भाग महादेवाच्या विविध अवतारांचे वर्णन करतात. शिव महापुराणातील देवव्यास पौराणिक कथानुसार शिव तू कोण आहेस? राजसूय यज्ञ आणि 100 अग्निस्तोत्रांचे पुण्य फक्त वाचूनच मनुष्याला प्राप्त होते असे म्हटले जाते. ज्या व्यक्तीने हे ऐकले नाही त्याला कोणत्याही भयंकर परिस्थितीचा अनुभव येणार नाही आणि दृष्ट विचार किंवा वर्तनात गुंतणार नाही. तो करेल. तुम्ही सध्या अनुभवत असलेल्या सर्व तणाव, निराशा आणि नकार यापासून तुमचे शरीर, आत्मा आणि मन शुद्ध करण्याची अतुलनीय क्षमता शिवमंत्रामध्ये आहे. हे मंत्र उच्चारले असता यश आणि सिद्धी प्रदान होतात. नामजपामुळेच केवळ माणसाची आंतरिक शक्ती आणि क्षमता वाढते, तथापि
जर तुम्ही शिवापासून भौतिक लाभ शोधत असाल तर तुम्ही शिवपूजनाचे 16 सोमवार दररोज म्हणजे दर हप्त्याला करावे आणि ते खूप आवश्यक आहे. धन आणि समृद्धीसाठी शिव आणि पार्वतीच्या धारण करा. प्रेमाची दररोज आणि व्यवहाराची तुम्हाला नक्कीच रंजक अशी कथा आपण इथं बघायला होतील. मित्रांनो, माता पार्वती आणि महादेव यांचं प्रेम संपूर्ण जगातला माहीत आहे. असं म्हणतात की त्यांचं प्रेम फक्त एका जन्माचं नव्हे तर जन्मोजन्मीचं होतं. अशा अनेक पौराणिक कथा देखील ऐकल्या जातात. तिथे स्वतः देवी देवतांनी भोलेनाथ यांचे प्रेम वर्णन अनोख्या पद्धतीने केले आहे. कदाचित याच कारणास्तव महादेवाने अर्धनारी स्वरूप धारण केले आहे आणि माता पार्वती त्यांच्यात विलीन झाल्या. चला तर महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर आता माता पार्वती आणि महादेव यांच्या प्रेमाविषयी आणि त्यांच्या लग्नाची एक रंजक कथा इथं आपण बघूया. मित्रांनो, लग्नाच्या आधीच माता पार्वतीने भगवान शिवाला आपला पती मानले होते. तिचा निर्धार होता की जिथे तिचे लग्न होईल ते भोलेनाथचं घरच असेल, म्हणजे साक्षात भोलेनाथांसोबतच त्यांचं लग्न होईल असा त्यांचा विश्वास होता. दुसरीकडे देवांनाही तेच हवे होते. देवतांनी माता पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव कामदेवाकडून भगवान शिवकडे पाठविला, ज्याला भोलेनाथांनी नाकारले आणि तिसऱ्या डोळ्याने नष्ट केले. पण माता पार्वती यांच्यापासून परावृत्त झाल्या नाहीत. त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली. असा मिळाला पार्वतीला लग्नास होकार. या तिन्ही लोकांमध्ये पार्वतीच्या तपश्चर्येने हाकार माजला. पर्वत डगमगू लागले. देवता भगवान शिवकडे मदतीसाठी पोहोचले. भोलेनाथ पार्वतीच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि दर्शन देऊन म्हणाले, राजकुमारीशी लग्न करून घे, कारण माझ्यासोबत राहणे सोपे नाही. पण माता पार्वती म्हणाल्या की तिने त्यांनाच आपला पती म्हणून स्वीकारले आहे. आता ती त्यांच्याशिवाय कोणत्याही लग्न करणार नाही. पार्वतीचे हे असीम प्रेम पाहून भोलेनाथांनी लग्नासाठी होकार दिला. मित्रांनो, पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान शिव माता पार्वतीस लग्न करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांच्याबरोबर संपूर्ण जगातले भूत प्रेत होते. याखेरीज शिवजींच्या मिरवणुकीत भूत चुडेलसुद्धा सहभागी होते. त्यांनी भोलेनाथ यांना भस्माने सुशोभित केले, हाडाची माळ घातली. ही अनोखी मिरवणूक पाहून राणी मैनादेवी म्हणजेच माता पार्वतीची आई हैराण झाली. त्यांनी आपल्या मुलीचा विवाह करण्यास नकार दिला. शिवाचे हे रूप पाहून माता पार्वतीने त्यांना विनंती केली की त्यांनी विवाह परंपरेनुसार तयार होऊन यावे. यानंतर भोलेनाथ यांनी त्यांची विनंती मान्य केली आणि ते नवरदेव म्हणून तयार झाले. त्यांचे हे अनोखे सौंदर्य पाहून राणी मैनादेवी चकित झाली. यानंतर देवी पार्वती आणि भोलेनाथ यांचे लग्न सृष्टीचे निर्माते श्री ब्रह्माच्या उपस्थितीत झाले. पौराणिक कथेनुसार शिव आणि पार्वती यांच्या लग्नाची तारीख महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. महाशिवरात्रीचा विशेष दिवस का मानला जातो? मित्रांनो, मानले जाते की महाशिवरात्रीचे व्रत केल्याने भाविकांना इच्छित फळ प्राप्त होते. कुमारिकांना मुलींना इच्छित वर मिळतो. यासाठी विद्वान म्हणतात की कुमारी मुलींनी दैनंदिन कामापासून वेळ काढून या दिवशी उपवास करावा. यानंतर अशा कोणत्याही शिव मंदिरात जावे जेथे शिव पार्वती एकत्र आहेत. पार्वतीजीला सौभाग्याच्या वस्तूसोबतच पार्वती आणि शिव यांना लाल रंगाच्या धाग्याने 7 वेळा बांधावे. यानंतर लग्नासाठीची प्रार्थना करावी. सौभाग्यवती स्त्रियांना या पूजेमुळे अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो. आजही आहेत येथे शिव पार्वती यांच्या लग्नाच्या खुणा ब्रह्मदेवाने केले होते पौराहित्य. मित्रांनो, महादेवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी पार्वती देवीने कठोर तपस्या केली होती. पार्वती देवीच्या कठोर तपस्येनंतर महादेवाने त्यांच्या विवाहाच्या प्रस्तावाला स्वीकारले होते. मान्यतेप्रमाणे महादेव आणि पार्वतीचा विवाह झाला होता आणि या गावात विष्णुदेव आणि लक्ष्मी देवीचे एक मंदिर आहे, ज्याला महादेव पार्वती विवाहस्थळाच्या रूपात ओळखले जाते. या मंदिराच्या परिसरात अशा अनेक गोष्टी आजही उपलब्ध आहेत. त्यांचा संबंध महादेव पार्वतीच्या विवाहासोबत असल्याचे मानले जाते. भगवान शंकराला धडा शिकवण्यासाठी देवी पार्वती झाली गुप्त. चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
मित्रांनो, देवी पार्वती गुप्त झाली होती आणि त्याच्यामुळे जग अन्नापासून वंचित झाले आणि दुष्काळ पडला. शंकराच्या भक्तांनी त्यांच्याकडे अन्नासाठी याचना करण्यास सुरुवात केली. देवावर सुद्धा अन्नासाठी याचना करण्याची वेळ आली होती. त्यांनाही कुठेही अन्न मिळाले नाही. मित्रांनो, अक्षय तृतीया साजरी करण्यामागे अनेक आख्यायिका आहेत, अनेक कथा आहेत. आख्यायिकामधून अक्षय तृतीयेच्या दिवशी हिंदू धर्मातील अनेक देव महत्त्वाच्या घटना घडल्याचे कळून येते, असे आपल्याला धर्मातून कळते. अशीच एक आख्यायिका आहे जी देवी अन्नपूर्णा जन्माची आहे. या आख्यायिकेत देवी अन्नपूर्णेचा जन्म कसा झाला ते सांगितले. एके दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीमध्ये भौतिक जगाबद्दल वाद झाला. शंकर भगवान म्हणाले की भौतिक जग म्हणजे आभास आहे, त्याला काय फारसं महत्त्व नाही. अगदी माणूस जे अन्न ग्रहण करतो ते सुद्धा. देवी पार्वती भौतिक घटकावर नियंत्रण ठेवणारी देवी होती. भगवान शंकराची भौतिक जगाला कमी लेखन पार्वतीला आवडलं नाही. हे ऐकून देवी पार्वतीला खूप राग आला. भगवान शंकर आणि संपूर्ण जगाला भौतिक गोष्टीचं महत्त्व पटवून देण्यासाठी देवी पार्वती गुप्त झाली आणि म्हणाली की माझ्याशिवाय जग कसं टिकतं, कसं चालतं हे मला बघायचं आहे. देवी पार्वती गुप्त झाल्यामुळे जग अन्नापासून वंचित झाले आणि दुष्काळ पडला. शंकराच्या भक्तांनी त्यांच्याकडे अन्नासाठी याचना करण्यास सुरुवात केली. देवावर सुद्धा अन्नासाठी याचना करण्याची वेळ आली होती. त्यांनाही कुठेही अन्न मिळाले नाही. याच दरम्यान अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी पार्वतीने अन्नपूर्णा बनून पृथ्वीवर जन्म घेतला. याच कारणामुळे देवी अन्नपूर्णेला पार्वतीचा अवतार म्हटले जाते. देवीला आपल्या मुलांना होणारा त्रास बघवला नाही, म्हणून देवी अन्नपूर्णेने वाराणसीत स्वयंपाकघर बनवले. भगवान शंकरांना समजलं की पृथ्वीवरील वाराणसी शहरात एकच स्वयंपाकघर आहे, तिथे अन्न अजूनही उपलब्ध आहे. शंकर अन्नाची याचना करण्यासाठी काशीला गेले. हे स्वयंपाकघर त्यांची पत्नी पार्वतीच्या मालकीचे होते, पण ती अन्नपूर्णा स्वरूपात होती. तिने स्वर्गीय जांभळी आणि तपकिरी वस्त्रे परिधान केली होती, मोजकेच दागिने घातले होते. ती एका सिंहासनावर बसली होती आणि पृथ्वीवरील भुकेलेल्या लोकांना अन्नाचे वाटप करत होती. अन्नपूर्णेने भगवान शंकराला भिक्षा म्हणून अन्न दिले आणि त्यांच्या लक्षात आणून दिले की शंकर भुकेवर मात करू शकला असला तरीही त्याचे भक्त तसे करू शकले नाहीत. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कॉमेंट नक्की करा. तर मित्रांनो, आता आपण गणपतीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ. म्हणजे गणपतीचा जन्म कधी झाला आणि गणेश जयंती, गणेश चतुर्थी आपण का साजरी करतो आणि यांच्यामधील फरक काय आहे. गणेश जयंती. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी करण्यात येते. तसेच माघ शुद्ध चतुर्थी ही माघी गणेश जयंती म्हणून साजरी करण्यात येते. हे दोन्ही उत्सव महाराष्ट्रासह भारतातील अन्य राज्यामध्ये उत्साहाने साजरे करण्यात येतात. परंतु या दोन्ही चतुर्थीमध्ये फरक काय आहे. तर मित्रांनो, माघी गणेश जयंतीचे वैशिष्ट्य काय आहे. कोणत्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. भाद्रपद शुद्ध चतुर्थीलाच गणेश चतुर्थी साजरी का करतात. या संदर्भात विष्णू पुराणात आणि गणेश पुराणात कथा सांगितलेल्या आहे. या कथांच्या आधारे आपण काही माहिती जाणून घेऊ. तर मित्रांनो, गणेश चतुर्थी का साजरी करतात. तर गणेश पुराण हे गाणपत्य संप्रदायातील महत्त्वाचे पुराण आहे. हे पुराण ब्रह्मदेवाने व्यासांनी भृगु ऋषीला आणि भृगु ऋषींनी सोमांकात राजाला सांगितली. उपासनाखंड आणि क्रीडाखंड असे या पुराणाचे 2 विभाग आहेत. गणेश पुराणामध्ये गणपती संबंधित अनेक कथा सांगितलेल्या आहेत. गणेश पुराणानुसार एक गरीब क्षत्रिय होता. त्याने कुटुंब पोषणासाठी अनेक व्यवसाय केले, पण त्याला द्रव्यप्राप्ती काही होईना. शेवटी संसाराला कंटाळून तो रानात गेला. तिथे त्याला सोमवारी ऋषीचे दर्शन झाले. त्याला श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत गणपतीची आराधना करण्यास सांगितले. त्याने त्याप्रमाणे करताच त्याला संपदा प्राप्त झाली. पुढील जन्मी तो कर्दम नावाचा ऋषी झाला. गणेश चतुर्थी हे एक व्रत आहे. गणेश गीतेनुसार भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणेशाची वाहन आयुधयुक्त मूर्ती तयार करून तिची विधियुक्त पूजा करील आणि 7 वेळा गणेश गीता वाचेल.
त्याला सर्व सुख संपत्ती मिळेल. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी हे मुख्यतः एक व्रत आहे. काहीजण या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे म्हणतात, परंतु गणेश पुराणानुसार गणपतीचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला नाही. या चतुर्थीला महासिद्धिविनायक चतुर्थी असेही म्हणतात. अमरेंद्र गाडगीळ यांनी संपादित केलेल्या श्री गणेश कोशानुसार गाणपत्य संप्रदायाचे हे एक महत्त्वाचे व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदीकिनारी जाऊन स्नान करून आपल्या हाताच्या अंगठ्या एवढी मातीची गणेश मूर्ती हातावर तयार करावी. तिचे 16 उपचारांनी पूजन करून ती एका नदीतच विसर्जन करावी, असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात. महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी, अशी यामागे धारणा आहे. ही पार्थिव गणेश पूजा दिवस म्हणजे आपण आज साजरी करत असणारी किंवा जेव्हा आपण चतुर्थी साजरी करतो ती होय. या चतुर्थीला गणपतीची षोडशोपचारांनी पूजा करायची असते. आता बघूया गणेश जयंती का साजरी करतात. मित्रांनो, माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला आहे असे मानण्यात येते. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला, म्हणून ही विनायक चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. षोडोपचार गणेश पूजन करून तीळ मिश्रित गुळाच्या लाडवांचा नैवेद्य अर्पण करतात. कुंदफुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात, म्हणून या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी रुढीराज गणेश रूपाची पूजा करावी असे सांगितले जाते. काही ठिकाणी गणेश चतुर्थीप्रमाणे 1.5 ते 5 दिवस गणेश जयंती साजरी करण्यात येते. या संदर्भाचा आधार घेता असे लक्षात येते की गणेश जयंती हा गणेश जन्मोत्सव आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी हे खरे तर व्रत आहे, परंतु सध्या सणांचे होणारे आधुनिकीकरण मूळ संदर्भ विसरतात आणि गणेश चतुर्थी हा श्री गणेशाचा जन्म समजतात. आता बघूया गणेश चतुर्थी व्रत करण्यामागचे कारण आणि त्यामागची पौराणिक कथा काय आहे. मित्रांनो, गणेशोत्सव सर्वांचा आवडता सण आहे. पार्थिव गणेश पूजन करून 10 दिवस आपण गणेश पूजन मोठ्या भक्तिभावाने करतो. गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते. असं मानलं जातं की भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान गणपती म्हणजेच गण आणि देवाचा जन्म झाला होता, म्हणजे गणपतीचा जन्म झाला होता, त्यामुळे गणेश पूजन केले जाते. मित्रांनो, महाराष्ट्रात सुरू झाली गणपतीची पार्थिव गणेश पूजा. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. पेशव्यांच्या काळापासून गणेशोत्सव घरगुती उत्सवाच्या स्वरूपात साजरा करत असल्याचे उल्लेख आहेत. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या काळात समाजातील एकी वाढवण्याकरता या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. तेव्हापासून गणेशोत्सव हा घरगुती आणि सार्वजनिकरित्या साजरा केला जातो. महाराष्ट्रासोबतच भारतातही या गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव साजरा केला जातो. मित्रांनो, गणेश चतुर्थी व्रतकथा काय आहे बघूया. शिवपुराणातील कथेनुसार एकदा पार्वती मातेने आंघोळीपूर्वी शरीरावर हळद आणि उटणं लावलं होतं. अंगावरील हळद आणि उटणं काढून माता पार्वतीने पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यामध्ये प्राण टाकले. अशा प्रकारे श्री गणेशाचा जन्म झाला. माता पार्वतीने आंघोळीला जाताना श्री गणेशाला सांगितले की कोणालाही आत येऊ देऊ नको आणि दाराबाहेर देखरेख करण्यासाठी श्री गणेशाला बसण्याची आज्ञा केली. यावेळी भगवान शंकर आले, पण गणपतीने महादेवांनाही आत जाण्याची परवानगी दिली नाही. यानंतर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्रिशूळाने वार करत गणपतीचं शरीर धडापासून वेगळं केलं. जेव्हा माता पार्वती तिथे आली तेव्हा गणपतीची अवस्था पाहून तिला खूप दुःख झालं. मृत गणपतीला पाहून माता पार्वतीने एकच आक्रोश केला. आपल्या मुलाचे शिर बसवून त्याला पुन्हा जिवंत करण्यास सांगितलं. यावेळी सर्व देवताही तेथे जमा झाले. भगवान शंकर आणि भगवान विष्णूंनी उत्तरेकडे तोंड केलेल्या बालकाचं शिर आणण्याचा आदेश दिला. बराच वेळ जंगलात भटकल्यानंतर एक हत्ती सापडला आणि हत्तीचं शिर कापून आणलं. यानंतर शंकराने ते शिर गणपतीच्या
धडाला जोडून त्यामध्ये प्राण फुकले. पण यानंतरही माता पार्वती आनंदी नव्हती, कारण गणपतीचं शरीर मानवी आणि शिर हत्तीचं होतं. यानंतर भगवान शंकरांनी गणेशाला सामर्थ्य आणि शक्तीचं वरदान देत आराध्य दैवत बनवलं. याच कारणामुळे कोणत्याही शुभ कार्याआधी श्री गणेशाची पूजा केली जाते. तसेच हत्तीच्या शरीरामुळे गणेशाला गजमुख हे नाव पडलं. गणेश पूजनात धार्मिक महात्म्य तर आहेच, परंतु निसर्ग चक्र सुरळीत ठेवण्यासाठी आपला हातभार लागावा हे या उत्सवाचे कारण आहे. वर्षात ऋतूत म्हणजेच आषाढ आणि श्रावण मासात बऱ्यापैकी पाऊस पडून गेलेला असतो. नद्या, ओढे, विहिरी, सरोवरे यामध्ये जलसाठा मुबलक असतो, परंतु शुद्ध नसतो. तो शुद्ध होण्याकरिता औषधीयुक्त 21 पत्री त्या जलाशयात सोडल्याने पाणीही औषधीयुक्त होऊन त्याचा फायदा सर्व प्राणीमात्राच्या आरोग्यास होतो. आणि शेंदूर म्हणजे शुद्ध गंधक हा धातू याचे संयोगाने सूक्ष्म विषाणू नष्ट होतात. परिणामी अशुद्ध पाण्याचा संसर्गाने होणाऱ्या रोगास प्रतिबंध मिळू शकतो. परंतु हल्ली उच्चच मूर्ती आणणे हे लोकांचे फिक्स झाले आहे. त्यामुळे जलप्रदूषण होईल अशा मूर्ती विसर्जित करणे हेच आपण पाहत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे, जे की आपण सर्व मिळूनच थांबवू शकतो. मित्रांनो, कोण आहेत श्री गणेशांच्या बायका? जाणून घेऊया रिद्धी आणि सिद्धी यांचे चमत्कार. मित्रांनो, भाद्रपदाच्या शुक्ल चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशांचे जन्म झाला आहे. असे म्हणूनच या दिवशी गणपतीची स्थापना करून गणेशोत्सव साजरे केले जाते. चला आता जाणून घेऊया पूज्य अशा गणपतीच्या बायकाबद्दल थोडक्यात. मित्रांनो, गणेशाच्या बायका म्हणजे गणेशाच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या 2 बायका आहेत, ज्या प्रजापती विश्वकर्मा यांच्या कन्या आहेत. सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाचे 2 मूल झाले आहे. लोकपरंपरेत यांना शुभ आणि लाभ असेही म्हणतात. संतोषी मातेला गणेशाची मुलगी म्हणून म्हटले जाते. गणेशाचे नातवंड आमोद प्रमोद आहे. शास्त्रामध्ये तृष्टी आणि पुष्टी गणपतीच्या सुना आहेत असे म्हटले जाते. गणेशाचे लग्न. मित्रांनो, पौराणिक कथामध्ये ज्या प्रकारे शिव पार्वती लग्न, विष्णू लक्ष्मी लग्न आणि रुक्मिणी कृष्ण लग्न प्रख्यात आहे आणि लोकप्रिय आहेत, त्याच प्रकारे गणेशांच्या लग्नाची देखील चर्चा सर्वदूर आपल्याला आढळून येते. मित्रांनो, असे म्हणतात की तुळशीच्या लग्न प्रस्तावाला नाकारून तुळशीचा शाप मिळाल्यामुळे गणेशाला रिद्धी आणि सिद्धीशी लग्न करावे लागले. गणेशाने देखील तुळशीला शाप दिले की तिचे लग्न एखाद्या असुराशी होणार. तेव्हा तुळशीने वृंदा म्हणून जन्म घेतले आणि तिचे लग्न जलंधर नावाच्या असुराशी झाले. असेही म्हटले जाते की ब्रह्माजींनी रिद्धी आणि सिद्धीला शिकवणीसाठी गणेशाकडे पाठविले होते. जेव्हा जेव्हा गणेशाकडे लग्नाचा प्रस्ताव आला तेव्हा रिद्धी सिद्धी दोघीजणी गणेशाचे आणि त्यांच्या मूषकाचे मन विचलित करीत असे, कारण दोघींना गणेशाशी लग्न करायचे होते. एके दिवशी गणेश विचार करू लागले की सगळ्यांचे लग्न तर झाले आहे, माझ्या लग्नातच विघ्न का बरे येत आहेत. मग त्यांनी रिद्धी सिद्धीच्या कृतीची माहिती कळताच त्यांना शाप देऊ लागले. तेव्हाच ब्रह्मा तिथे आले आणि त्यांनी गणेशाला असे करण्यास रोखले आणि रिद्धी सिद्धीशी लग्न करायचा सल्ला दिला. तेव्हा गणेश तयार झाले आणि मग गणेशाचे लग्न थाटामाटात झाले. रिद्धी आणि सिद्धी या गणेशाच्या बायका होत्या. श्री गणेशाच्या बरोबर त्यांच्या दोघी बायका रिद्धी सिद्धी आणि त्यांचे शुभ लाभ अशा नावाने पूजा केली जाते. देवी आणि सिद्धी म्हणजे यशाची देवी असे म्हणतात. स्वस्तिकाच्या दोन्ही वेगवेगळ्या रेषा रिद्धी सिद्धीला दर्शवितात. सिद्धीचा अर्थ आहे यश, म्हणजे एखाद्या कामात निपुण असणे. आता बघूया आदिशक्ती एकविरा देवी यांच्याबद्दल संपूर्ण माहिती. मित्रांनो, महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि गुजरातमधील अनेक भाविकांची कुलदेवता असल्याने येथे सतत वाढदळ असते. भक्तांच्या संकटांना दूर करून त्यांची मनोकामना पूर्ण करणारी, नवसाला पावणारी स्वयंभू अशी ही देवी असल्याचे भाविकांची श्रद्धा आहे. मित्रांनो, आपल्या पराक्रमाने तिन्ही लोकी नावलौकिक मिळवलेल्या परशुराम या वीरपुत्राची जननी म्हणून आदिशक्तीला ओळखले जाते. एकविरा आणि रेणुका माता या
आदिमाया पार्वतीचेच रूप असून देवीने अनेक अवतार म्हणून धारण करून असुरांची नाश केल्याची धारणा आहे. जन्मग्नी ऋषीची पत्नी असलेल्या रेणुका मातेचा परशुराम हा एकमेव वीरपुत्र असल्याने या देवीस एकविरा असे संबोधले गेले आहे आणि तेच नाव पुढे एकविरा म्हणून रूढ झाले. कर्नाटक राज्यातही देवीचे मंदिर असून तेथूनही अनेक भाविक महाराष्ट्रात दर्शनासाठी येत असतात. प्रभातकाळी पांजऱ्याच्या पात्रातून उगवणाऱ्या सूर्याची कोवळी किरणे जेव्हा पूर्वाभिमुख असलेल्या या देवीच्या पायी लोटांगण घेतात तेव्हा हे दृश्य डोळ्यात साठवून घेण्यासारखे असते. यावेळी गाभाऱ्यात सतत दैवत असलेल्या नदीपात्राच्या सान्निध्य प्रकाशातही पद्यासनी बसलेल्या या आदिमायेचे अष्टभुजा रूप अधिकच उजळून दिसते. देवीच्या उजव्या बाजूस श्री गणपती व डाव्या बाजूस तुकामाईचे चतुर्भुज शेंदूर लेपित मूर्ती आहे. देवीच्या पायी नतमस्तक होण्यासाठी मंदिरात प्रवेश करताच अखंड दगडात कोरून काढलेले 2 भव्य हत्ती आपले स्वागत करतात. अतिशय प्राचीन असलेले हे मंदिर पूर्वी हेमाडपंथी होते, मात्र देवी अहिल्याबाई होळकर यांनी नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिराच्या परिसरात भरपूर पाण्याची सोय व्हावी यासाठी त्यांनीच पायी विहीर बांधली असून मंदिर परिसरात 2 दीपस्तंभही उभारले आहेत. त्यावर नगरखाना आहे. मंदिराच्या परिसरात शमीवृक्ष असून वृक्षाखालची शमी देवतेचे भारतातील एकमेव मंदिर आहे. कथा आई एकविरा देवीची. नवसाला पावणारी कोळ्यांचे आराध्य दैवत असणारी देवी म्हणून एकविरा देवीला हिंदू समाजात एक वेगळे स्थान आहे. मंदिराचे वेगळेपण लेण्यामध्ये असलेले तिचे स्थान, प्राचीनता आणि तिचं लोभावनाचं रूप यामुळे या देवीचं महत्त्व काही वेगळेच आहे. एकविरा देवीचा महिमा जसा आगळा तसंच तिचं स्थानही. कारल्याच्या लेणीमध्ये या देवीचे मंदिर असून देवळाच्या भोवती निसर्गही सिद्धहस्ते वंदन करत आहे. कारल्यामध्ये या देवीचं मंदिर आहे. लोणावळ्यापासून 11 किलोमीटर अंतरावर या देवीचं स्थान आहे. देवळांच्या सभोवती घनदाट झाडी, पांढरेशुभ्र धबधबे आणि थंडगार आनंदी वातावरण असे निसर्गाचे वरदान लाभले आहे. देवीच्या दर्शनासाठी डोंगर चढून जावे लागते, पण डोंगर चढताना दिसणारा इंद्रायणी नदीचा प्रवाह आणि विसापूर, लोहगडे, तुंग असे गडगडले हा परिसर मोहून घेतात. दर्याचा राजा म्हणून ओळखला जाणारा कोळी बांधवांची एकविरा आईवर असलेली श्रद्धा अपार आहे. एकविरा देवी रेणुकेचे रूप आहे. या देवीची एक आख्यायिका आहे. आधी तिने तप करून भगवान शंकराला प्रसन्न केले. त्याने तिला वर दिला की इश्काकू राजाच्या घरी तुझा जन्म होईल आणि तुझे नाव रेणुका असेल. त्यांच्या पराक्रमामुळे तू एकविरा म्हणून ओळखली जाशील. चांदशेनी, कायस्थ प्रभू म्हणजे सिकेपी आणि कोळी समाजात या देवीला विशेष स्थान आहे. तरी सामान्य पर्यटकापासून ते भक्तगणापर्यंत सर्वांच्या मनात नवसाला पावणारी देवी म्हणून एकविरा आईची प्रतिमा आहे. आईच्या मंदिरासाठी जागा शोधण्यास 5 पांडव याआधी आईला अनेक डोंगर दाखविले होते, परंतु लोणावळ्यातील कारल्याचा डोंगर तिला पसंतीस आला. तेव्हा एकविरा आईने आपल्या 5ही भावांना सांगितले की याच डोंगरावर माझे मंदिर विराजमान झाले पाहिजे. पण यातही आईची अट अशी होती की माझे मंदिर हे एका रात्रीत बांधले गेले पाहिजे. 5 पांडवांचे मंदिर हे एका रात्रीत बांधून होणारच होते की सूर्योदय व्हायच्या अगोदरच आई कोंबड्यावर आरूढ झाली. हे पाहून भावाने आपल्या बहिणीला म्हणजे एकविरा आईला लाथ मारली. त्यामुळे आई क्रोधित होऊन आपल्या भावाला श्राप दिला आणि त्याच पायाला अळी पाडल्या. पण कितीही झाले तरी आपला बंधू मानून आई मोरांच्या पिसाने त्या अळी वेचू लागली. अशाच प्रेमाची चादर आईने कोळी समाजावरही पांघरली आहे. चैत्र महिन्यात आईची भव्य पालखी निघते. या पालखीत लाखो भाविक अगदी उत्साहाने सामील होतात. दर्यावर जाताना नाखवा एकविरा आईला आणि खंडू देवाला वंदन करूनच पुढे मार्गी लागतो. एकविरेचे स्थान स्वयंभू आहे. तेजस्वी नेत्र असलेल्या या देवीच्या मुखमंडलावरही हास्य सौम्य आणि प्रसन्न आहे. कोळी आणि आगरी समाजाची कुलदेवता म्हणून या देवीची माहिती असली तरी सर्वांच भाविकांची ती स्फूर्त देवता आहे. देवीचे मंदिर अत्यंत प्राचीन आहे आणि कारल्याच्या लेणीत तिचे मूळ स्थान आहे.
नवरात्रामध्ये या देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होते. घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजले केले जातात. नवमीच्या दिवशी पहाटेच महानवमी होमाला सुरुवात होते. हा दिवस भक्तांसाठी परमोच्च असतो. नवसाला पावणाऱ्या या देवीच्या उत्सवात भक्तीचा पूर वाहत असतो. मंदिर भक्तगणांनी भरलेले असते. दर्शनासाठी लांबच लांब रांग लावून भक्त उभे असतात. देवीची पूजा, आरती आणि नित्यपाठाच्या वेळाही ठरलेल्या असतात. गावकऱ्यांच्या दृष्टीने हा देवीचा उत्सव म्हणजे दिवाळीच असते. 9 दिवस उत्सवाचे आणि त्याआधी व नंतर तयारीचे म्हणून धांदलीत असतात. गावात येणाऱ्या प्रत्येक भक्तगणाला निवास आणि प्रसाद मिळावा यासाठी देवस्थान ट्रस्ट आणि गावकरी उत्सवाच्या आधीपासूनच तयारी करत असतात. कोळी समाजाच्या लोकांची उत्सवाच्या काळात विशेष गर्दी असते. प्राचीन कालीन मंदिर म्हणून या मंदिराची ओळख असली तरी बुद्धकालीन लेण्यांच्या निर्मितीचा आजही या देवळावर आढळतो. परदेशातून येणारे पर्यटक, लेण्या बघायला येणारे ट्रॅकर्स सर्वच जण देवीच्या दर्शनाशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत. लोणावळ्यापासून 11 किलोमीटर वर असलेल्या या देवस्थानाला येण्यासाठी कार्ला स्टेशनला उतरून पुढे जावे लागते. त्यानंतर डोंगर चढून उंचावर असलेल्या या देवीचे दर्शन घ्यावे लागते. तिचे मूळ स्थानच कार्ल्याच्या लेणीत असल्याने भक्तगणांचे पाय आपोआपच या डोंगराकडे वळतात. श्री एकविरा देवस्थान ट्रस्टतर्फे येणाऱ्या भक्तांसाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच नवरात्र महोत्सवाची जबाबदारीही या ट्रस्टतर्फेच सांभाळली जाते. भक्तांसाठी येथे निवासाचीही व्यवस्था असून प्रसादही ट्रस्टतर्फेच दिला जातो. डोंगरातलं स्थान, प्रसन्न रूप, जागरूक देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून महत्त्व असलेल्या या देवीचं लोभावणं रूप प्रत्येक भक्ताने एकदा तरी डोळ्यात साठवून घ्यायला हवे. एकविरा देवीचं वैशिष्ट्य म्हणजे नवसाला पावणारी आई म्हणून ती ओळखली जाते. कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्याआधी एकविरा आईचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत हनुमानाबद्दल संपूर्ण माहिती. जसे की हनुमान कोण आहेत, हनुमानाचा जन्म कसा झाला, हनुमानाचे लग्न झाले होते की नाही, आणि जर लग्न झाले होते तर हनुमानाला किती पुत्र होते, अशी संपूर्ण माहिती. तर चला पुढे बघूया. हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला? मित्रांनो, हनुमान या हिंदू देवतेचा जन्म अंजनाद्री पर्वतात झाला, असा दावा तिरुपती देवस्थाननं काही दिवसापूर्वी केला. 4 सदस्यांच्या समितीने अहवाल दिल्यानंतर ही घोषणा देवस्थानाने केली. पौराणिक आणि पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला, असं त्या अहवालात म्हटलंय. पण या दाव्याला कर्नाटकातल्या धार्मिक संस्थांनी विरोध केला. हनुमानाचा जन्म कर्नाटकातल्या हंपीजवळ झाला असा त्यांनी दावा केला. त्यामुळे मग रामायणात उल्लेख असलेल्या हनुमानाचा जन्म नक्की कुठे झाला याबद्दल कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यामध्ये वाद सुरू झाला. मित्रांनो, हनुमानाचा जन्म आपल्याकडे झाला असा दावा या दोन्ही राज्यांनी केला. डिसेंबर 2020मध्ये तिरुपती मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान या संस्थेने एक तज्ज्ञांची समिती नेमली. या समितीनं 21 एप्रिल 2021 रोजी आपला अहवाल सादर केला. हा अहवाल येईपर्यंत सर्व असे समजत होते की हनुमानांचा जन्म नाशिक अंजनेरीत झाला. पण आता 2 राज्य रीतसर भांडताय आणि त्यात महाराष्ट्राचा काही दावा नाही, हे म्हटल्या या पौराणिक व्यक्तिरेखेचं जन्मस्थान नक्की कुठे असावं, त्याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात आणि पुराणात याचे काय दाखले आहेत ते ताडून पाहून ठरवलं. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की हनुमानाने रामाला रावणाविरुद्ध झालेल्या युद्धात मदत केली होती. हनुमानाने आपल्या शेपटीने रावणाची लंका जाळल्याचेही उल्लेख पुराणात आहेत. हनुमान एकनिष्ठ रामभक्त, रामसेवक होते असंही मानलं जातं. त्यामुळे हिंदू धर्मियामध्ये हनुमानाला देवाचं स्थान प्राप्त आहे. हनुमानाची आणि रामाची भेट सीतेच्या अपहरणानंतर झाली. नाशिककरांचा विश्वास असा आहे की सीतेचं अपहरण नाशिकमधून झालं. राम, लक्ष्मण, सीता नाशिकमधल्या पंचवटीत राहत होते. इथेच काळाराम मंदिर आहे, सीता गुफा आहे आणि जटायू रामाची भेट झाली ते टाकेत क्षेत्रही इथेच आहे. इतकंच नाही तर लक्ष्मणाने सुपर्णखेचं नाक इथेच कापलं, म्हणून या गावाला
नाशिक असं नाव पडलं, ज्यांचं पुढे नाशिक असंही झालं. इथे असा दावा केला जातो. हनुमानांचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अंजनेरी डोंगरावर झाला. इथल्या लोकांना असं वाटतं, अंजनेरी हे नाव हनुमानाची आई अंजनी मातेच्या नावावरून पडलं. इथे डोंगरावर अंजनी मातेचं आणि हनुमानांचं मंदिरही आहे. नाशिकच नाही, महाराष्ट्रातल्या लोकांची श्रद्धा आहे की राम, सीता, लक्ष्मण नाशिकमधल्या पंचवटीत राहत होते. हनुमानांचा जन्म इथल्या अंजनेरी डोंगरावर झाला आहे. असं असताना हनुमानांच्या जन्मस्थळावरून कोणत्या 2 राज्यामध्ये वाद सुरू झाले आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक वाद. हनुमानांचा जन्म आपल्याकडे झाला असा दावा दक्षिणेकडच्या 2 राज्यांनी केला. कर्नाटक म्हणतंय की हनुमानाचा जन्म हंपीजवळच्या किष्किंधामधल्या अंजनाद्री टेकड्यामध्ये झाला आहे. तर आंध्र प्रदेशचं म्हणणं आहे की तिरुमालाच्या 7 टेकड्यामध्ये म्हणजे सप्तगिरी असलेले अंजनाद्री हे हनुमानाचं खरं जन्मस्थान आहे. महाराष्ट्राने या वादात उडी घेतलेली नाही किंवा हनुमानाच्या जन्माबाबत कोणता दावाही केलेला नाही. डिसेंबर 2020मध्ये तिरुपती मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या तिरुपती देवस्थानम या संस्थेने एक तज्ज्ञांची समिती नेमली. यात वैदिक अभ्यासक, पुरातत्वशास्त्र अभ्यासक आणि इस्रोचे वैज्ञानिक यांचा समावेश आहे. तिरुपती देवस्थानम समितीचे कार्यकारी अधिकारी के. एस. जवाहर रेड्डी यांनी BBC तेलुगूच्या शंकर यांच्याशी बोलताना सांगितले की तिरुमलाच्या 7 टेकड्या पुरातात. काही कहाण्यांमध्ये शेषाद्री, नीलाद्री, गरुडाद्री, अंजनाद्री, वृषभाद्री, नारायणाद्री आणि केटवाद्री म्हणून ओळखल्या जातात. अंजनाद्री या टेकड्याचा भाग आहे. ही गोष्ट अंजनेयाच्या हनुमानांचा जन्म इथे झाला होता ही गोष्ट सिद्ध करेल. आम्ही नेमलेल्या समितीने याचा पूर्ण अभ्यास केला. रेड्डी यांच्या मते तज्ज्ञांच्या समितीकडे ऐतिहासिक पुरावेही आहेत. अयोध्येत रामाचं मंदिर बांधलं जात असताना आता हनुमानाचं जन्मस्थळ निश्चित करणं महत्त्वाचं आहे, असेही त्यांनी काही न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं होतं. मग नाशिकचा काय संबंध? राज्य, भौगोलिक प्रदेश आणि यांच्या अवतीभोवती गुंफलेल्या कथा जरी वेगवेगळ्या असल्या तरी अंजनेरी, अंजनाद्री आणि अजयानाद्री तिन्ही ठिकाणामध्ये समान धागा म्हणजे हनुमानाची आई अंजनीचं नाव. रमेश पडवळ नाशिकमधले पत्रकार आणि इतिहास अभ्यासक आहेत. त्यांनी नाशिकच्या इतिहासावर पुस्तके लिहिली आहेत. या नावामधल्या सारखेपणाबद्दल ते आपल्या खास शैलीत सांगतात. मी कुठेही गेलो तरी उमेचा मुलगा म्हणूनच ओळखला जाईल. तसंच हनुमानाचं जन्मस्थळ म्हणून जेवढ्या जागा प्रसिद्ध आहेत सगळ्या अंजनी मातेच्या नावानेच ओळखल्या जातील. खुद्द हनुमानही अंजनीपुत्र म्हणूनच ओळखले जातात. पुराणात उल्लेखलेल्या अनेक जागा त्या नावाने नाशिकमध्ये आहेत. नाशिकमध्ये लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली लक्ष्मण रेषाही आहे. लांब लक्ष्मण सीता कुंडही आहेत. सीता गुफाही आहेत आणि जटायूने प्राण सोडला ती जागा, काळा राम मंदिर आणि पंचवटीला भेट देण्यासाठी इतर राज्यातूनही भाविक इथेच येत असतात. मग नक्की काय खरं असा प्रश्न पडतो. इतिहासकार आणि व्याख्याते सच्चिदानंद शेवडे म्हणतात, हजारो वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टीबद्दल स्थानिक लोकांमध्ये कालानुरूप काही मान्यता तयार होत असतात आणि त्या मान्यता त्या लोकांसाठी खऱ्याच असतात. हनुमानाचा जन्म नक्की कुठे झाला याबद्दल लिखित स्वरूपात कुठे काही उपलब्ध नाही, पण महाराष्ट्रातले लोक नाशिकजवळच्या अंजनेरी पर्वतावर हनुमानाचा जन्म झाला असंच मानतात. रमेश पडवळही या मताला दुजोरा देतात. अहो, इंडोनेशियातही पंचवटी आहे. मग तुम्ही काय म्हणाल? भारतात नसेल अशी रामकथा तिथल्या विमानतळावर चितारली आहे. चीनमध्ये रामायणाचे उल्लेख सापडतात. हरियाणात रामायणात उल्लेख केलेल्या जागा आहेत. गुजरातमध्ये आहेत. म्हणजे ही जी रामायणाची कथा आहे ही प्रत्येक प्रदेशाने आपापल्या पद्धतीने स्वीकारली आहे आणि त्याला आपापल्या पद्धतीने नाव दिले आहेत. या कथेच्या प्रत्येक आवृत्तीत त्या भागातील भौगोलिक ठिकाण आहेत ते सविस्तर सांगतात. नाशिकमध्येही एक किष्किंधा आहे असं त्यांनी मला सांगितलं. इतके वर्ष नाशिकमध्ये राहूनही मी ही नाव ऐकल्याचं मला आठवत नाही. नाशिकमध्ये किष्किंधा नावाचं एक कुंड आहे. नाशिकमध्ये जी ठिकाणं आहेत ती सगळी तुम्हाला कर्नाटक, आंध्रमध्ये पण सापडतील असे म्हटले जाते. त्या लोकांची या ठिकाणामध्ये भावनिक गुंतवणूक आहे, पण त्याबद्दल ठोस पुरावे नाहीत म्हणून वाद उद्भवतात
असेही ते सांगतात. पुराणामध्ये एखाद्या जागेचा उल्लेख आहे, पण त्या जागेचं नक्की लोकेशन काय, नाव काय हे माहीत नाही. अचूक भौगोलिक स्थान काय आहे असे उल्लेख नाहीत. त्यामुळे लोकांनी आपापल्या भागात ठरवून टाकलं आहे की ही जागा म्हणजे पुराणात उल्लेख केलेलं हे स्थळ. एखाद्याला रामायणाची कथा भावली, त्याने आपल्या भाषेत, आपल्या अभिव्यक्तीत लिहिली आणि आपल्यासमोर दिसणाऱ्या भौगोलिक गोष्टीचं वर्णन केलं, इतकंच. तर हनुमानाबद्दल आणि त्यांच्या जन्माबद्दल असे वेगवेगळे मतं आहेत. चला आता आपण जाणून घेऊया राधा आणि कृष्ण यांच्याबद्दल माहिती. म्हणजे राधा आणि कृष्ण यांचं नातं काय? राधा आणि कृष्ण सोबत जास्त का नाही राहिले? यांचं लग्न का नाही झालं? याबद्दलचे बरेच काही प्रश्न आपल्या मनात असतील. तर चला बघूया यांची उत्तरे. श्रीकृष्ण आणि राधा यांचा विवाह का नाही झाला? मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाचे राधावर प्रेम होते आणि राधेचेही कृष्णावर तितकेच प्रेम होते. मात्र त्यानंतरही राधा कृष्ण यांचा विवाह होऊ शकला नाही. शास्त्रामध्ये या संबंधाच्या अनेक धारणा प्रचलित आहेत. कोण म्हणते की राधा दुसरी कोणी नसून श्रीकृष्णाचे एकच रूप होते. विद्वान सांगतात, स्कंद पुराणात श्रीकृष्णाला आत्माराम म्हटले गेले आहे. अर्थात जो आपल्या आत्मामध्ये रममान होतो, ज्याची आत्मा राधा आहे. अखेरीस राधा आणि कृष्ण वेगळे होऊ शकत नाही. त्यामुळे विवाह होणे अथवा वेगळे होण्याचा प्रश्नच उरत नाही. श्रीकृष्ण स्वतःला 2 रूपामध्ये प्रकट केले आहे. हे देवाचे एक मनोरूप आहे. पुराणात त्यांच्या रूपाला रहस्य, अध्यात्म आणि दर्शनाशी जोडले गेले आहे. ब्रह्मवैवर्त पुराणातील पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णासोबत राधा गोलोकमध्ये राहत होती. एकदा तिच्या अनुपस्थितीत कृष्ण आपली दुसरी पत्नी विरजासोबत फिरत होते. तेव्हा राधा तेथे आली आणि ती विराजावर नाराज होऊन तिथून निघून गेली. श्रीकृष्णाचे सेवक आणि मित्र असलेल्या सुदामाला राधाचे वागणे आवडले नाही. ते राधाला वाईट साईड बोलू लागले. राधाने रागाने श्रीरामाला शंखचूड नावाचा राक्षस बनण्याचा शाप दिला. यावर श्रीरामानेही राधाला पृथ्वीलोकावर मनुष्य रूपात जन्म घेऊन 100 वर्षापर्यंत कृष्णवीराचा शाप दिला. राधाला जेव्हा हा शाप मिळाला तेव्हा कृष्ण तिला म्हणाला, तुझा मनुष्य रूपात जन्म तर होईल, मात्र तू नेहमी माझ्यासोबत राहशील. याच कारणामुळे राधा आणि कृष्णाचा लहानपणी विरह झाला. अन्य पौराणिक कथेनुसार राधा ही श्रीकृष्णापेक्षा 5 वर्षांनी मोठी होती. राधाने श्रीकृष्णाला जेव्हा पहिल्यांदा पाहिले होते तेव्हा कृष्णाची आई यशोदा त्याला उखळीने बांधत होती. काही लोक म्हणतात की राधा पहिल्यांदा गोकुळात आपले वडील ऋषभांजी यांच्यासोबत आली होती तेव्हा तिने पहिल्यांदा कृष्णाला पाहिले होते. काही विद्वानांच्या मते संकेत तीर्थवर त्यांची भेट झाली होती असे म्हणण्यात येते. जे काही असेल ते जेव्हा राधाने कृष्णाला पाहिले होते तेव्हा ती त्याच्या प्रेमात वेडी झाली होती आणि कृष्णही त्याला बघून प्रेमात पडला होता. दोघांचे एकमेकावर अंतिम म्हणजे अतोनात प्रेम होते. राधा कृष्णाची बासरी ऐकून बावरी होऊन नाचत असे आणि ती त्याला भेटायला निघत असे. जेव्हा गावात कृष्ण आणि राधा यांच्या प्रेमाच्या चर्चा होऊ लागल्या तेव्हा राधाला समाजाने घराबाहेर पडणे बंद केले. एकदा श्रीकृष्णाने माता यशोदेला सांगितले की मला राधाशी विवाह करायचा आहे. हे ऐकून यशोदा म्हणाली, राधा तुझ्यासाठी योग्य मुलगी नाही. एकतर ती तुझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे आणि तिचा साखरपुडा झाला आहे. त्यामुळे तुझा तिच्याशी विवाह होऊ शकत नाही. आपण तुझ्यासाठी दुसरी नवीन चांगली नवरी वधू शोधू. मात्र कृष्ण अडून बसला होता. यशोदेने हे नंद यांना सांगितले. कृष्णाने नंद यांचेही ऐकले नाही आणि मग तेव्हा नंद बाबा कृष्णाला गर्ग ऋषीकडे घेऊन गेले. त्यावेळी ऋषीने त्याला समजावले की तुझा जन्म एका लक्ष्यासाठी झाला आहे. याची भविष्यवाणी आधीच झाली आहे. या संसारात तू धर्माची स्थापना कर. यावेळी ऋषीने त्याला हेही सांगितलं की तू नंद आणि यशोदेचा पुत्र नसून देवकी आणि वसुदेचा पुत्र आहेस आणि तुझे आईवडील त्या कंसाच्या बेडीत अडकले आहेत. हे ऐकून मात्र कृष्णाचे मन बदलले गेले होते. कृष्णाचं नाव घेतल्यावर अलगद एक नाव समोर येतं, ते म्हणजे राधेचं. तर आपण आता जाणून घेणार आहोत साईबाबाविषयी माहिती. म्हणजे साईबाबा कोण होते? साईबाबा देव होते की फकीर होते की एक मात्र मनुष्य होते? संपूर्ण माहिती बघूया. साईबाबा एक भारतीय फकीर होते.
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी या गावात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना शिर्डीचे साईबाबा म्हणूनही ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. साईबाबा हे मोमीन वंशीय मुस्लिम होते असेही मानण्यात येते. जेव्हा पहिल्यांदा त्यांना म्हाळसा पतींनी म्हणजे शिर्डीचा पुजारी त्यांनी पाहिले तेव्हा साई अशी हाक मारली, कारण त्यावेळी लोक मराठी, उर्दू, फारसी मिश्रित भाषा वापरीत असत. साईचा अर्थ फकीर किंवा यवनी संत असा आहे. साईबाबांसाठी हिंदू मुस्लिमांच्यासह सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. सबका मालिक एक आणि अल्लाह मालिक हे साईचे बोल होते. साईबाबांच्या जन्मस्थानाचा वाद साईबाबाचा जन्म कधी आणि कोठे झाला आणि त्यांचे आईवडील कोण होते हे अज्ञात आहे. त्यांची सत्यता कोणत्याही दस्तऐवजावरून माहीत नाही. शिर्डीच्या साईंनी स्वतः याबद्दल काहीही सांगितले नाही. तथापि एक आख्यायिका म्हणून लोकप्रिय आहे की एकदा श्री साईबाबांचे म्हाळसा पतीचे जिव्हाळ्याचे भक्त होते, जे बाबाबरोबर मस्जिद आणि चावडीमध्ये झोपले होते. त्यांनी सांगितले की मी पाथर्डी येथील म्हणजे पाथरी येथील ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला. माझ्या पालकांनी मला माझ्या लहानपणी एका फकीराच्या हवाली केले होते. ही चर्चा चालू असताना पाथरीचे काही लोक तिथे आले आणि बाबांनी काही लोकांची चौकशीही केली. त्यांच्या जन्मस्थानाची आणि तारखेची बाब प्रत्यक्षात त्यांच्या अनुयायांच्या श्रद्धा आणि श्रद्धेवर आधारित आहे. श्री सत्य साईबाबा, ज्यांना शिर्डी साईबाबांचा अवतार समजले जाते, त्यांनी त्यांचे पूर्वीचे रूप सादर करताना शिर्डी साईबाबांच्या सुरुवातीच्या जीवनाशी संबंधित घटकावर प्रकाश टाकला आहे, ज्यावरून हे कळते की त्यांचा जन्म 28 सप्टेंबर रोजी झाला होता. सप्टेंबर 1835 पूर्वीच्या हैदराबाद जिल्ह्यातील पाथरी नावाच्या गावात त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला होता असे सांगण्यात येते. साईबाबाच्या पालकाविषयी माहिती. जन्मतारीख आणि ठिकाणाप्रमाणे साईच्या पालकाबद्दल सत्यतेसाठी काहीही ज्ञात नाही. श्री सत्य साईबाबांनी दिलेल्या वर्णनानुसार त्यांच्या वडिलांचे नाव श्री गंगा बावडिया आणि आईचे नाव देवगिरी अम्मा असे मानले जाते. हे दोघेही शिवपार्वतीचे उपासक होते आणि त्यांना फक्त शिवाच्या आशीर्वादाने मुले होती. असे म्हटले जाते की जेव्हा साई त्यांच्या आईच्या उदरात होते त्याचवेळी त्यांच्या वडिलांनी ब्रह्माच्या शोधात अरण्यवासाची इच्छा तीव्र केली. ते सर्व काही सोडून बाहेर जंगलात गेले. त्यांची पत्नीही त्यांच्यासोबत होती. वाटेत तिने मुलाला जन्म दिला आणि पतीच्या आदेशानुसार तिला झाडाखाली सोडले. तेथून एक मुस्लिम गुट बाहेर आला जो निपुत्र होता. त्याने त्या मुलाला दत्तक घेतले आणि प्रेमाने बाबा असे नाव देऊन त्याने त्याला वाढविले. बालपण आणि चांद पाटील यांचा आश्रय बाबाचे पालन पोषण एका मुस्लिम फकीराने केले होते. परंतु लहानपणापासूनच त्यांचा कल विविध धर्माकडे होता, परंतु त्यांचा कोणत्याही एका धर्मावर एकात्मिक विश्वास नव्हता. कधी तो हिंदू मंदिरात प्रवेश करायचा तर कधी मशिदीत जाऊन शिवलिंगाची स्थापना करायचा. ना गावातील हिंदू त्यांच्यावर खुश होते ना मुसलमान. त्यांच्या सततच्या तक्रारीमुळे त्याला वाढवणाऱ्या गूढवादीने त्याला त्यांच्या घरातून हाकलून लावले. अशाच एका खात्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील धूप गावातील एक श्रीमंत मुस्लिम गृहस्थ बाबांच्या म्हणण्याने प्रभावित होऊन हरवलेली घोडी सापडली. त्याने बाबांना आश्रय दिला आणि बाबा तिथे काही काळ राहिले. शिर्डी येथे आगमन. एक चमत्कारिक कथा म्हणून असे म्हटले जाते की बाबा वयाच्या 16व्या वर्षी शिर्डी येथे कडुनिंबाच्या झाडाखाली पहिल्यांदा सापडले होते. त्यांच्या निवासस्थानाबद्दल काही चमत्कारिक कथा प्रचलित आहेत. काही काळानंतर तो तेथून गायब झाला. पुन्हा शिर्डीला येण्याच्या आणि ते राहण्याचे ठिकाण बनवण्याच्या संदर्भात अशी एक कथा आहे की काही काळ चांद पाटील यांच्या आश्रयामध्ये राहिल्यानंतर एकदा पाटीलच्या जवळच्या नातेवाईकांची मिरवणूक शिर्डी गावात गेली. त्यांच्याबरोबर बाबा देखील होते. लग्न संपल्यानंतर मिरवणूक परत आली, पण बाबांना ती जागा खूप आवडली आणि ते त्याच जीर्ण मशिदीत राहू लागले आणि आयुष्यभर तेथेच राहिले. आता बघूया साई हे नाव कसे मिळाले. असे म्हटले जाते की जेव्हा चांद पाटीलच्या नातेवाईकांची मिरवणूक शिर्डी गावात पोहोचली
तेव्हा खंडोबाच्या मंदिरासमोर बैलगाड्या उघडल्या गेल्या आणि मिरवणुकीतले लोक खाली उतरू लागले. त्याचवेळी म्हाळसापती या धर्माभिमानी व्यक्तीने तरुण फकीरच्या विलक्षण व्यक्तिमत्वामुळे भारावून जाऊन त्याला साई म्हणून संबोधले. हळूहळू शिर्डीतील प्रत्येकजण त्याला साई किंवा साईबाबा या नावाने हाक मारू लागला आणि अशा प्रकारे तो साई या नावाने प्रसिद्ध झाला. धार्मिक मान्यता. साईबाबाचे पालनपोषण एका मुस्लिम फकीराने केले आणि त्यानंतरही ते अनेकदा मशिदीमध्ये राहिले. लोक साधारणपणे त्याला फक्त मुस्लिम फकीर म्हणून ओळखत असत. ते सतत अल्लाहचे स्मरण करत असत. तो अल्लाह मालिक म्हणायचा. तथापि त्याने सर्व धर्माच्या ऐक्यावर भर दिला आणि वेगवेगळ्या धर्मांना त्यांच्या आश्रयामध्ये स्थान दिले. त्यांचे अनुयायी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही होते. हिंदू आणि मुस्लिमांचे विविध धार्मिक सण त्यांच्या आश्रयस्थानात म्हणजे मशिदीमध्ये साजरे केले जात असत. हिंदू धर्मग्रंथाच्या अभ्यासालाही त्यांनी आश्रय दिला. त्यावेळी भारतातील अनेक प्रदेशामध्ये हिंदू मुस्लिम द्वेष प्रचलित होता, परंतु त्यांचा संदेश होता सर्व धर्म एक आहेत असे ते म्हणायचे. साईबाबाबद्दल काही रहस्यपूर्ण गोष्टी आपण बघणार आहोत. 1. साईवर लिहिलेल्या 3 प्रमुख पुस्तके. पहिले पुस्तक होते श्री साई सच्चरित्र. यांचे लेखक आहे श्री गोविंदराव रघुनाथ दाभोलकर. हे पुस्तक मूळ मराठीत लिहिले गेले आहे. दुसरे पुस्तक आहे ए युनिक सेट ऑफ साईबाबा ऑफ शिर्डी. याचे लेखक आहेत विश्वास बाळासाहेब खरे. हे पुस्तक साईबाबाचे मित्र स्वामी साई शरण आनंद यांच्याकडून प्रेरणा घेऊन लिहिण्यात आले होते. तिसरे पुस्तक आहे जे कन्नड भाषेत लिहिले गेले आहे. याचे नाव अजून अज्ञात आहे. श्री बी व्ही सत्यनारायणराव सत्य विठ्ठला असे या लिहिणाऱ्याचे म्हणजे लेखकाचे नाव आहे. आणि आता रहस्य नंबर 2. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी. महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबाचा जन्म 27 सप्टेंबर 1830 रोजी झाला होता. साईच्या जन्मस्थळी एक मंदिर आहे. त्यात बाबाची आकर्षक मूर्ती आहे. बाबांच्या या निवासस्थळी जुन्या वस्तू जसे की भांडी, घट्टी आणि देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. जुन्या घराचे अवशेष सांभाळून ठेवण्यात आले आहेत. ट्रस्टद्वारे हे घर साईबाबांचे वंशज रघुनाथ भुसारी यांच्याकडून 3090 रुपयात स्टॅम्पवर खरेदी करण्यात आले होते. रहस्य नंबर 3. साईबाबाच्या आईवडिलांचे नाव. साईबाबाच्या वडिलांचे नाव परशुराम भुसारी आणि आईचे नाव अनुसया असे होते. यांना गोविंद भाऊ आणि देवकी अम्मा असेही ओळखले जात होते. काही लोक वडिलांना गंगा भाऊ असेही हाक मारायचे. रहस्य नंबर 4. साईबाबा यांचे वंशज कोण आहेत? हे रहस्य खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, साईबाबाचे वंशज आज देखील औरंगाबाद, निजामाबाद आणि हैदराबाद येथे राहतात. साईचे मोठे भाऊ रघुपती यांचे 2 पुत्र होते, महारुद्र आणि परशुराम बापू. महारुद्र यांचे 2 पुत्र आहे. त्यातून रघुनाथजी यांच्याकडे पाथरी येथील घर होते. रघुनाथ भुसारी यांना 2 पुत्र आणि 1 पुत्री दिवाकर भुसारी, शशिकांत भुसारी आणि मुलगी नागपूर येथे राहते. रहस्य नंबर 5. साईचे शिक्षण आणि वडिलांचा मृत्यू. हरिबाबू म्हणजे साई यांचे शिक्षण त्यांच्या वडिलांच्या सानिध्यात पाथरी येथे झाले. पाथरीमधील गुरुकुलामध्ये ते गुरुसोबत शास्त्रार्थ करायचे. तसेच साईबाबांच्या घराजवळ मुस्लिम कुटुंब राहत असे. त्यांचे नाव चांदमिया असे होते आणि त्यांची पत्नी होती चांदबी. त्यांना संतान नव्हती. शिर्डीत बाबांच्या गुरूंनी जाळला होता दिवा. वैकुशा यांना बाबांना सांगितले होते की 80 वर्षापूर्वी ते स्वामी समर्थ रामदास यांच्या चरण पादुकांचे दर्शन घेण्यासाठी सज्जनगड गेले होते आणि परत येताना शिर्डी येथे थांबले होते. तेथे एका मशिदीजवळ ध्यान केल्यावर त्यांना गुरु रामदास यांचे दर्शन झाले आणि त्यांनी म्हटले की तुमच्या शिष्यामधून एक येथे निवास करेल आणि त्यामुळे हे स्थळ तीर्थक्षेत्र होईल. वैकुशा यांनी सांगितले की तेथे मी रामदास यांच्या स्मृतीत एक दिवा लावला होता. तो दिवा कडुलिंबाच्या झाडाजवळ एका दगडाआड ठेवलेला आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आणि या व्हिडिओमध्ये अजून काही एक रहस्य आहे ते आपण बघूयात. हे पुढचे रहस्य असे आहे की बाबांचे शिर्डीत पुन्हा आगमन झाले. 3 महिन्यानंतर बाबा कोणालाही न सांगता शिर्डी सोडून निघून गेले होते. लोकांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कुठेही दिसले नाही. भारतातील प्रमुख स्थानांचे भ्रमण करून 3 वर्षानंतर बाबा चांद पाशा पाटलासोबत त्यांच्या मेव्हणीच्या निकाहासाठी बैलगाडीत बसून वाराती म्हणून पुन्हा शिर्डीत आले
असंही सांगण्यात येतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि या व्हिडिओला तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा. आणि तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. धन्यवाद.